हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे भूगोलचे जे आहे इयत्ता 9वीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सेमेस्टर 2चे। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघतो तर तुमच्या असा माहीत पडते की मी तुम्हाला जे प्रश्न दिले आहे हे नक्कीच जे आहे सेमेस्टर एक्झाममध्ये येतील। तो तुम्ही इकडे बघू शकते की इथे टोटल जे आहे 12 चॅप्टर आहे आणि या 12 पार्टमध्ये जे आहे 1 ते 6 चॅप्टर येणार नाही आणि हे जे आहे 7 ते 12 हे सेमेस्टर 2 मध्ये येतील। तर या 7, 8, 9, 10, 11, 12चे आम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहे। तर चला आम्ही बघतो की काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर तुम्ही इकडे बघू शकते की जे आहे 7 चॅप्टर जे आहे यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर फर्स्ट जे आहे जागतिक प्रमाणवेल व भारताची प्रमाणवेल हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे तुम्हाला करावे लागेल। हे जे आहे क्वेश्चन हे क्वेश्चन जो आहे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे नक्कीच करावे लागेल। आणि नंतर तुम्ही एक्सरसाइजमध्ये तुम्ही या आणि तुमच्याकडे जे आहे टेक्स्टबुक पाहिजे आणि टेक्स्टबुकमध्ये तुम्ही टिक करू शकते। प्रश्न 1 तुम्हाला करावे लागेल आणि नंतर प्रश्न 2 आणि हे जे आहे प्रश्न 3 मध्ये अ आणि आ दोन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि प्रश्न 4 मध्ये अ आणि आ आहे आणि ई हे 4 क्वेश्चन जे आहे इम्पॉर्टंट आहे। आणि जे आहे 8वां चॅप्टर यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्हाला हे करावे लागेल। जे आहे हे 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार फक्त 2 पॉईंट अभ्यास करायचे आहे। आणि एक्सरसाइज आणि जे आहे अर्थव्यवस्थेचे कार्य काय आहे 1, 2, 3, 4, 5 जे आहे तुम्हाला अभ्यास करावे लागेल। आणि स्वाध्यायमध्ये प्रश्न हे जे आहे तुम्हाला नक्कीच करायचे आहे। आणि स्पष्टीकरणमध्ये अ आणि आ इम्पॉर्टंट आहे सेमेस्टर 2 साठी जे तुमचे होणार आहे ॲन्युअल जे एक्झाम होते। आणि ए जे आहे यामध्ये आ आणि ई इम्पॉर्टंट आहे। व्यापार चॅप्टरमध्ये जे आहे तुम्ही बघू शकते की इथे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे व्यापारचे प्रकार काय काय आहे, तुम्हाला जे आहे इकडे तुम्ही बघू शकते व्यापारचे प्रकार काय आहे। तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्यापारचे प्रकार। आणि इथे व्यापार संतुलन बॅलन्स स्टेट काय होते तर आणि हे 2 करावे लागेल। आणि स्वाध्यायमध्ये हे जे आहे तुम्ही जे आहे याद करू शकता हे सगळे काय नाव आहे असा फुल फॉर्म काय आहे असा। आणि तुम्ही स्वाध्यायमध्ये टिक करा तुम्ही जे आहे प्रश्न ए इम्पॉर्टंट आहे, सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। प्रश्न 2 मध्ये 3 ही इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न 3 मध्ये अ, ई आणि ई हे जे इम्पॉर्टंट आहे। प्रश्न 4 पण इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न 5 मध्ये जे आहे पहिला इम्पॉर्टंट आहे। आणि जे आहे प्रश्न जे आहे उ तुम्ही पण करू शकते, हे पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे। नागरीकरण 10 जे आहे चॅप्टर यामध्ये काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहे तर तुम्ही बघू शकता। सेमेस्टर जे मी तुम्हाला जे प्रश्न देते हे नक्कीच तुमचे एक्झाममध्ये येईल। प्रश्न 1 इम्पॉर्टंट आहे, सगळे इम्पॉर्टंट आहे। आणि जोडिया लावा हे पण इम्पॉर्टंट आहे। आणि इथे यामध्ये तंत्रज्ञान व यांत्रिकरण आणि व्यापार हे इम्पॉर्टंट आहे। आणि यामध्ये स्थलांतर व झोपडपट्टी इम्पॉर्टंट आहे आणि हे पण इम्पॉर्टंट आहे। आणि जे आहे खालील तक्ता पूर्ण करा हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। स्पष्ट करामध्ये ई आणि उ हे इम्पॉर्टंट आहे। आणि जे 11 चॅप्टर आहे 11 चॅप्टरमध्ये जे कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्ही जे एक्सरसाइजमध्ये या एक्सरसाइजमध्ये टिक करा लवकर। फरक स्पष्ट करामध्ये अ आणि ई आणि जे आहे सविस्तर उरतील यामध्ये आ आणि जे आहे ई आणि खालील माहितीच्या मध्ये अ इम्पॉर्टंट आहे। आणि जे आहे जोडिया लावा असा ओळखून हे इम्पॉर्टंट आहे। आणि जे शेवटचे चॅप्टर आहे पर्यटन यामध्ये कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही टेक्स्टबुक
तुमच्याकडे आहे तर टेक्स्टबुकमध्ये टिक करा. आणि जे आहे सेमेस्टर 2 जे तुमचे होणार आहे अप्रिल महिन्यामध्ये, तर इम्पॉर्टन्ससाठी हे जे आहे प्रश्न 1 जे आहे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये जे आहे 10 जे दिलेले आहे मॅच द कॉलम हे इम्पॉर्टंट आहे. आणि प्रश्न 3 जे आहे शॉर्ट आन्सरमध्ये आ आणि ई आणि इकडे उ आणि ए हे इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त तुम्हाला एव्हरेज करावे लागेल. आणि तुम्ही एव्हरेज केला तर तुमचे जे आहे मार्क्स जे आहे नक्कीच जे आहे एक्झाममध्ये चांगले येईल. तर मी तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहे तुम्हाला जे आहे अभ्यास करावे लागेल. तर मी तुम्हाला 9 क्लासचे भूगोलचे या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन दिला. आणि तुम्हाला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स आणि जे आहे 9 क्लासचे सायन्स सब्जेक्टचे इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजे तर तुम्ही मला जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा. कशासाठी जे आहे मी सगळे जे आहे सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केला आहे. तर तुम्ही बघू शकते की मी जे आहे 9th पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि सायन्स याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहे. तर तुम्ही लवकर जा आणि हे व्हिडिओ पण बघा. आणि या व्हिडिओला तुमचे जे सगळे मित्र आहे सगळ्यांना शेअर करा. तुमचा जे सेमेस्टर 2 होणार आहे 2024 ॲन्युअल एक्झाम जे होणार आहे यासाठी मी हे प्रश्न दिलेले आहे. ऑल द बेस्ट. आणि या व्हिडिओला सगळ्या जे आहे तुमच्या मित्रांना शेअर करा.